आजही भांडणाचा दिवस ठरला. गेले 2 आठवडे काहीतरी कुरबुर होऊन एखादे भांडण होत असायचे. कधी झोपेतून लवकर उठवले नाही म्हणून, तर कधी नाश्त्यात पोहेच केले म्हणून. कुठलंही कारण भांडणाला होत असायचे. अद्याप 4च महिने लग्नाला झालेले. नवे लग्न झाल्यासारखे मात्र वागणे नव्हते. जणू 10 वर्षे उलटलीत. आणि एकमेकांची इतकी सवय झाली की भांडले नाही तर चुकल्याप्रमाणे वाटावे. पण त्यांचे तर नवच बिराड होते. तरी भांड्याला भांडे लागून संबंध ताणले जाऊ लागले होते. पुसटशा गोष्टीचे रूपांतर मोठ्या कलहाच्या विषयात होत होते. शब्दानी शब्द दोघांचाही वाढत जायचा. आणि मग दिवसा भांडण लागले असेल तर संध्याकाळी तो अबोला सुटायचा. आणि संध्याकाळच्या कलहाच्या नीरगाठी रात्री कधीतरी सुटायच्या. या सगळ्यात एक जीवाला मात्र नाहक त्रास भोगावा लागत असे, तोच मी. नाही हो अनय भाऊजी, मला कुठे तुम्हाला त्रास द्यायला आवडते का? पण हा माणूस माझं ऐकतच नाही. आता इथे जवळची एक तुम्हीच, म्हणून तुमच्याकडे येते. किती मोठा आधार बाई तुमचा. सरिताची ही नेहमीची सवय. असे बोलून ती मला चांगलेपणात गुंतवून टाकायची आणि चहा द्यायची. आणि तिचे वागणे चुकतही नव्हते. माहेर दक्षिण टोकावर आणि सासर उत्तर, आणि हे दोघे राहायचे राज्याच्या मध्यबिंदूवर, जिथे मित्र म्हणून मीच होतो. नातेवाईक आजूबाजूस होतेच. पण अशावेळी नातेवाईकांच्यात चर्चा झाल्यात तर घरी कळणारच ना मग. व्याह्यांमध्ये उगाच गैरसमज पसरायला नको म्हणून मीच त्यांचे वाद सोडवायला, भांडण मिटवायला मदत करत होतो. अजित, अरे तू जेव्हा मार्केटिंग करत हिंडतोस तेव्हा किती समजून घेतो समोरच्याला. मग सरिताला समजून घेण्यात तुला त्रास का होतो? तिला नाही रे 4 गोष्टी लक्षात येत तेव्हा तू एकदा नाही तर 2दा सांगत चल, म्हणजे मग भांडणाचा प्रश्नच येणार नाही. बघ, त्या चांगल्या मार्कांनी पदवी घेऊन तुझा संसार डोलारा सांभाळते आहेस ना. कोणतीतरी तक्रार त्यांनी बाहेर जाण्याबद्दल केली आहे का? आज जगातील स्त्रियांकडे बघ एकदा. तू स्वतःला भाग्यवान समजायला हवंस. मी कितीही समजावले तरी त्याच्या पचिनी हे पडणारे नव्हते हे मला माहीत होते. एव्हाना मला ज्या सगळ्यांची सवय झालेली होती. पण न थकता मला हे कायमचंच करावे लागणार होते. तितके उपकार या दोन्ही दाम्पत्याने माझ्यावर करून ठेवले होते. अन्यथा पूर दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब गमावल्यावर मागे उरलेल्या माझ्यासारख्या एकट्या पडलेल्या जीवाला सहज कोणी आधार देत नसते. कॉलेज काळात जुडली गेलेली मैत्री दोघांनीही माझ्याशी घट्ट बांधली होती. दोघात जरी कधी वाद झाले तरी मला काही लागलेच तर दोघे पटकन भांडण बाजूला ठेवून एकत्र येत. या अशा त्यांच्या वागण्याने माझं एकल आयुष्य मात्र गोतावळ्याने भरून गेल्यागत मी जगत होतो. दोघांचे एकमेकांच्या आयुष्यात येणं यामागे कारण त्यांच्या वडिलांचे ऋणानुबंध होय. दोघेही घट्ट मैत्र. मात्र जेव्हा नोकरीनिमित्ताने त्यांना एकमेकांपासून दूर जावे लागले तेव्हा मात्र एकमेकांचे व्याही बनण्याचं स्वप्नवचन त्यांनी एकमेकांना दिले आणि आपापले आयुष्य जगले. हीच या व्यायांची माया आटून जाऊ नये किंवा त्यांची चिंता वाढवू नये म्हणून हा अल्पशा पण मेटाकुटीला आलेला संसार सरिता अजित कसा तरी सांभाळत होती. सरूला काही बोलायला गेले पहिलाच आपला नकार असतो. इथे जाऊ नका, हा कोण, ही कोण, सतत आपले प्रश्न. कधी म्हणून पहिल्या उत्तराने समाधान होणार नाही. पुन्हा तिचे प्रतिप्रश्न असतातच. ठीक आहे, प्रेम करते, अगदी जीव ओतून प्रेम करते माझ्यावर, पण इतकं कमरेलाच बांधून ठेवून कसं चालेल? घर चालवायचं वैताग आलाय नुसता. तिकडं त्या आणायला तरी कितीदा बोलवायचं. यावर आता अखेरचा एकच उपाय करायलाच हवा. येस, हाच मार्ग बरोबर आहे. अजितने शोधलेला उपाय पहिल्यांदा मला सांगितला. सोशल मीडियावर त्याला म्हणे कोणी काउन्सिलरचा पत्ता मिळाला होता. तो आधी तिच्याकडे जाऊन आला होता. मग आता सरितालाही तिथे नेण्याचे त्याच्या मनात पक्के झाले होते. त्याने मला सांगितले तेव्हा मी जे करशील ते विचारपूर्वक कर असा सल्ला दिला. याचे कारण सरिताला दोघात कोणी तिसरा बोललेलं खपत नसतंच. थोड्याच वेळात मीही त्याचे काउन्सिलर कोण हे पाहिले. स्वाती म्हणून होती. तिची प्रोफाईल चेक केली आणि मी उडालोच. या दोघा माझ्या मित्रांनी माझ्याच एका मैत्रिणीला भेटायला जायचं ठरवलं होतं. स्वाती आणि मी शाळेत एकत्र शिकलेलो. स्वाती आणि मी अगदी लहानपणी एकत्र शिकलेलो. 4थी ते 7वी पर्यंतचं मला आठवते. पण त्या शाळेत दोघेही पहिलीपासूनच असणार हे खरे. एके दिवशी शाळेत पुष्परचना स्पर्धा होती. मी घरूनच फुलदाणी न्यायची विसरलो. तेव्हा तिच्या घरच्यांनी मला त्यांच्याकडची दुसरी फुलदाणी दिली होती. आणि त्यावेळी स्वातीला मी मैत्रीण केले होते. बालवयातील आम्ही निरागस सवंगडी बनलो होतो. एकत्र अभ्यास, खेळ हे रोज असायचे. अख्खा वर्गच तेव्हा एकत्र असे. मला स्वाती नाव मिळाल्याचा नक्की आनंद होतो. मी स्वतः जडून इतरांना उजेड देणारी ठरो यासाठीच माझा कायम प्रयत्न राहिला आहे. आज मात्र जे जोडपं उपचार करून घेण्यासाठी आलं होतं त्यांच्यापुढे मी थोडी थिटी पडते की काय असंच मला जाणवत आहे. खरं तर यांची गाठ अशी काही अचट करणाऱ्या गोष्टीने बांधली गेली आहे की त्यानंतरही एकमेकांशी एवढं कसं हे भांडू शकतात
हाच एक प्रश्न सतत त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना पडावा. एकमेकांच्या वडिलांनी दिल्या वचनाला जागत यांनी लग्न केलं. चांगली गाडी सुरळीत सुरू झालेली संसाराची. मात्र काही दिवसांनी यांच्यात छोट्या छोट्या मुद्द्यांना शब्दांचे गुद्दे पडायला लागले. मग मीच त्यांना एक उपाय सांगितला आहे भांडणाचा. यदाकदाचित मनसोक्त भांडण करूनच त्यांच्यात एक प्रकारचे समजुतीचे नाते निर्माण होण्याची शक्यता उरली आहे. कोणत्याही कारणाशिवाय उगाच भांडण करायला लागलेत म्हटल्यावर एका खोलीत दोघांना बंद करून भांडून देणं इष्ट. नवरा बायको आहेत ते, एकमेकांना बघणार नाहीत, एकमेकांवाचून राहणार नाहीत, अशी त्यांच्या नात्यातली नाजूक घडी. ती थोडी रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कुठेतरी विस्कटली जाते. मग असे प्रत्येकच मुद्दे त्यांना भांडणालाच पुरून उरायला सुरुवात होते. मी सांगितलेला उपाय नक्कीच त्यांना आयुष्याचा रसास्वाद देईल अशीच खात्री आहे. स्वातीने त्यांना एकमेकांशी भांडण्याचा अनोखा उपाय सांगितला आणि त्याचा उभय दाम्पत्याला यायचा तोच प्रत्यय आला देखील. दोघेही एका हॉटेलच्या रूममध्ये उतरले. स्वाती यांची अटच होती, आपल्या घरात थांबायचे नाही. बाहेर रूम घेऊन त्यांनी हे सगळं करावं. त्यामुळे भांडण झालं तरी ते लगेच एकमेकांपासून तोंड लपू शकले नाहीत. आणि मग काय, विषम्य मतभेदांचे मनोमिलन मात्र त्याचवेळी झाले. तारासप्तकांचे सूर वातावरणात निनादले गेले. आकाशातील चंद्र परसभर वाढला. जायचं दरवळ झरोक्यातून आतेत खोलीत पसरला. दूरवर पसरलेल्या थंगसागराने कळवळून धरतीला साथ घातली आणि मनातील भावना उंचच खळाळल्या. मग भांडणामध्येच गुंतून राहिल्याने ओढीची मिनमिनती भावना पुन्हा एक वार चेतून उठली. नात्यांचे भावबंध जे तुटून जात होते ते पुन्हा एकदा जोडले गेले. हे जे ऋणानुबंध परस्पर संमतीने तयार झालेले असतात त्यांचे तुटणे सहजासहजी शक्य नसतेच. ते जरी कधी ताणले गेले तरी काहीही निमित्त ठरतं आणि ते जुळले जातात. जितका ताण जास्त तितके पुढच्या वेळी अधिक घट्ट निर्गाढ त्यांना बसणार. सर्व आता मला फारच आवडायला लागली आहे. मी कधी नव्हे ते रोजच तिच्यासाठी झुरतो. खरं तर स्वाती मॅमने योग्यच ओळखलं. आमचं लग्न झालं तरी फारच लवकर. आम्ही रोजच्या आयुष्याला पुन्हा बिलगलो. त्यातून एकमेकांना हवा तसा वेळच देऊ शकत नव्हतो. पण त्याची भर काढायला एकच निवांत रात्र पुरी ठरली. आणि मग आता सगळं आयुष्य नव्याने कळायला लागलं आहे. आप्पांनी त्यांच्या मित्राच्या मुलीशी लग्न लावले. पण आता आम्हीच एकमेकांचे खूप घनिष्ठ मित्र आहोत, प्रेमी झालो आहोत. इतके दिवस आमच्यात सगळ्याच गोष्टींना अनय माझ्या मित्राने खूप सांभाळून घेतले. त्याचे आभार कसे मानावे मी. अनय भाऊजींच्याबद्दल सख्या भावा इतकीच माया मला तयार झाली आहे. अजित इतकेच जवळचे नातेवाईक झाले ते माझे. गेले काही दिवसात मात्र फिरकलेच नाही घरी. घरी आता काही अनपेक्षित घडत नाही तोपर्यंत ते येणारच नाहीत का? कुठे बरं असतील ते? त्यांना तर सतत आमची सवय. अजितशी या विषयावर बोलायला हवंच. त्या दोघांचंही आयुष्य सुरळीत झालंय आता. माझा जीव निर्धास्त आहे. इतकंच कशाला, आपलं पण एकाकी पण संपलंच आहे की. स्वाती आता लहानपणची मैत्रीण पण आनंदाने माझ्यासोबत राहते. कोणतंही प्रतीक न लावता नाते निखळपणे दोघेही जपतो आहोत, सांभाळतो आहोत. समाजालाही याची पूर्ण कल्पना आहे. त्यांना तसाही फारसा रस नसतो. म्हणजे सुरुवातीला प्रचंड विरोधात जाणारा समाज आपण नमता घेतला नाही तर मग स्वतःच विरोध करणं कमी करून टाकतो. बस फक्त ज्या दोन जीवांना सोबतीने जगायचंय त्यांना एकमेकांबद्दल पूर्ण विश्वासार्ह अन इतरांच्या पुढे खंबीर राहता यायला हवं. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.